रोस्टिंग मधला तुम्हाला आब्या रोकडे बघायचा. रोस्टिंग करणारा ये वन मॅन शो लय भारी बोलायचा रे, खतरनाक बोलायचा. बाहुबली कटपाला का मारलं, कबीर सिंगचं काय झालं, कबीर सिंग पॅन्टन मुटला, हे ते बाहुबलीचं बल्लाळचं लग्न चालतं की नाही मित्रांनो. त्याच्यापेक्षा आम्ही किरायनिष्ठ जगलो. आमचं एक टोळी, आमचं एक सिंडिकेटच होतं मित्रांचं. तुम्हाला सांगतो, चेष्टा आमच्यासारखी पृथ्वी तलावर सोडून कुठल्याही ग्रहावर नसेल आमच्यासारखी चेष्टा, आणि आमच्यासारखी चेष्टा खपवून पण कोण कुठली असं. किस्सा सांगतो तुम्हाला, आमची कोणाची लग्न, आम्ही कोणाशीच लग्न नव्हती, आणि आम्ही काय असं मोठं उद्योजक नव्हतो. कोण परश्या कामाला नाही, मी कामाला नाही. 7 रुपये दाढी होती, 7 रुपयेमध्ये निम्म 3.5 रुपये मला यायचं त्यावेळी. आणि माझ्या मित्राचं लवकर लग्न झालं. काय करायचं लग्न म्हणून, आईला जमत नाही हातानं पायानं, म्हणून ह्याचं लग्न करायचं ठरलं. ह्याचं लग्न झालं, 2 महिने झाले, ह्यो मावा खातोय, बायकोला माहित नाही. बायको माल भरायला येणार होती. बायको म्हणते दुकानात आल्यावर मला पैसे द्या, मोबाईल दुकान. आणि आम्ही सगळे उद्योजक नाही, टॉप लावड्याचं. माझा मोठा स्लीपरचा कारखाना आहे नाही माझा, काम नाही धंदा नाही, बसायची तर का नाही. खरं चेष्टा तुम्हाला सांगतो, नॉट वर्ल्ड इन चेष्टा इन माय फ्रेंड अँड मी किरायनिस्ट अँड टॉप लावडे के. असली चेष्टा करा तुम्हाला सांगतो. मित्र आला आणि त्याची बायको खरोखर जरासा अशी बारीक लचकायची, म्हणजे असं लंगडल्यागत, काटा लागल्यागत लचकायची, फक्त एवढाच विषय होता. त्यानं मावा खालीला बायकोला दाखवा नको, नवीन लग्न झालंय म्हटलं, आणि मागं चूळ भरायला गेला. तो मागं चूळ भरायला गेल्यावर दोघांनी कार्यकर्त्यांनी वहिनीशी पुढे घेतल्या, सांगायला तो वहिनी कसं आहे म्हणले, जर तुम्हाला पसंत नसेल तर तोंडावर सांगायचं, तर असं करायचं नाही हो एखाद्याचं वाटोळं. म्हणताना काय झालं म्हणताना, तुम्ही म्हणजे बळजबरीने जर जबरदस्तीने परपंच कराल तर त्या परपंचाला अर्थ नाही. कोण म्हटलं, परश्या व्याख्यानी योग्य. मी तिथंच आहे, मी नाही, मी एका दोन्हीत कोणाच्या नाही. तर का म्हणताना असं म्हणला. आणि आमचा मित्र इजा, म्हणजे तिचा नवरा, वहिनी असं म्हणालता की लांबणी येते चालत बघून कसं तर वाटते, लांबणी येते बघूच वाटत नाही तिला, लांबणी त्या टिचक्याव करत, आणि 1-1.5 इंच पाय कमी आहे, मला माहीत नव्हतं, मी करून घेतलो. तुम्हाला सांगतो, त्या विचारानं तसं म्हणला नव्हता हो. त्याच्यात तो मावा खाऊन तो काय गेला तर त्याला सांगितलं तो. तुम्हाला सांगतो, आल्यावर का नाही अशी बोटं करून का नाही, कशाला मग करायला उलताला आला तसा काय आमच्या घरला म्हणली, डोळ्यात बोटं घालून गेली, शिव्या देऊन. त्यानं म्हटलं काय सांगितलं असं म्हणताना, आम्ही काय नाही सांगितलं म्हणली तिने. घराकडे तर आदळा आपटी का तर हिने शब्द्या काढलेला. वहिनी आमचं नाव सांगू, तुम्हाला सांगतो 1:45 वाजले. त्याला कहूना प्यारे बी नाही, आणि गड्डी लेके छला ती तसलं बी नाही त्याला मिळालं. 1-1:30 वाजला. सकाळ उठून 8ला म्हणजे ह्यो झोपून उठोपर्यंत बायको पसारा घेऊन, सगळं घेऊन, पिशव्या घेऊन, गाऊन बिन सगळं, एवढी बॉडी सगळं घेऊन का नाही माहेरला. कुठे गेल्या म्हणताना मेवण्याचा फोन आला, भाऊजी इकडे या म्हणला, तुम्हाला सांगतो कुठे गेल्या भन म्हणला. गेल्या तिथं तर त्याला बसवल्यात मध्ये, आणि तुम्हाला कळत नव्हतं काय, आणि 1-1.5 इंच पाय कमी आहे म्हणताय माया पोरगीला, आणि कळत नव्हतं काय, कोण तुम्हाला पोरगी दिली असती, काय लाईक वंडावड्याचा पाहुणा आहे माहीत आहे, आणि तुमचा उजेड आहे, भांडणं बोंबा बोंब. कोण म्हणून सांगितलं, शेवटी तिनं सांगितली, तुमच्या मित्रांनी दुकानात सांगितले म्हणून. आम्हाला बोलवून घेतल्यावर आम्ही तिथं तरी कबूल करावं. बसून घेतल्यावर म्हटलं बघा अगोदर तुमच्या परपंचातही नको म्हणून आम्ही म्हणले म्हणजे म्हणला नाही असं म्हणलेत, खरं म्हणलाय यानं म्हणलाय म्हणल्यावर मेहुणा अंगावर, हे रांडया माझी भन असली 1-1.5 इंचाची पाय कमी होती तर करून कशाला घेतला, बोंबा बोंब, भांडणं, इस्कडी, तरी सुद्धा ह्या रांड्याने कबूल केलं नाही हो. नाहीतर म्हणलंय, नाहीतर उगच केलोय, नाहीतर चेष्टा केलं. शेवट गळपट धराधरीवरनं बायका झिंच्या धरावर आल्यावर मग आम्ही चेष्टा केली हो, आम्ही मुद्दाम केले म्हणून. असली चेष्टा आज तागाय तिच्या माहेरला, आणि आज तागाय त्याच्या घराकडे आम्हाला परवानगी नाही. मित्र भेटत तर आम्हाला 45 किलोमीटर बाहेर बोलवतोय आणि फेडतोय, तोंडाकडे बघत नाही बाई आमच्या. पण नंतर हसत्या कवा तर बघून 1-1.5 इंच पाय कमी वहिनींचा आठवते काय, एवढी वाईट चेष्टा केली ती. किस्से भयानक आहेत. आजचा हा किस्सा कसा वाटला नक्की सांगा. खरं चेष्टा इन द वर्ल्ड खोलावड्यात टॉपलावड्यात खतरनाक. तुम्हाला इथून पुढे सगळे असलेच किस्सा ऐकायला मिळणार आहेत, कारण रोस्टिंग आबिदोकडे तुम्हाला बघायचं होता. तर मित्रांनो, चेष्टा एवढी केलती त्या पाहिजे, एवढी चेष्टा केलती. एकदा तर आमचा कार्यकर्ता म्हटला सगळीजण लेवल लावायची. ऑर्केस्ट्रा बघा गेलो, ऑर्केस्ट्रात दंगा झाला, आपल्या इथं कुरुजीत दंगा झाला, बोंबा बोंब. ऑर्केस्ट्रा बघायला मिळाला सगळी गज, ऑर्केस्ट्रा बघायला मिळाला, डान्सच बघायला मिळाला नाही. त्याच्याच घराला गेलो, वहिनी माझ्या हातात काठी होती, त्याच्या हातात सळी होती. वहिनी नुसतं असं करा म्हटलं, तिथं ऑर्केस्ट्रा बघायला मिळाला नाही म्हटलं, नाही तर TV सगळं फोडणार म्हटलं. आणि ह्यो कार्यकर्ता गेलता गावाला, भाऊजी मला नाचा येत नाही म्हटलं. TV वर एकट्यानं काठी उघडलेली, एकट्यानं बॅरल फोडतो म्हणला, एकट्यानं म्हणला काचा फोडतो, तिजोरी फोडतो. तर आज केली केली. तिचा डान्स बघून आम्ही घरला आलो. सकाळी 6:30ला म्हणजे आम्हाला फोन, आमची बायको तुम्हाला कोण वाटली, आमच्या बायकोच्या घरातून आम्हाला नाचायला लावतासा, हे करतासा, भाऊजींनी मला नाचायला लावल्यात, असं केल्यात. असली चेष्टा, भयानक चेष्टा. आज तागायत आम्हाला त्या घरात परवानगी नाही.